व्यासपीठावर उपस्थित असलेले जिजाऊ संस्थेचे सर्व माझे अतिशय जवळचे मित्र आणि आमच्या शिवसेना पक्षाचे उपनेते आदरणीय निलेशजी साबळे, जिजाऊ संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्रजी मांडवकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे आदरणीय अलोकनाथजी महाराज, माझ्यासोबत व्यासपीठावर आलेले आदरणीय जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेशजी महाग, माजी नगराध्यक्ष गणेश साळवी, माजी नगरसेवक सुजयजी मयेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले जिजाऊचे आमचे अण्णा महाडिसर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी बंधू, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं निलेशजींचं मनपूर्वक कौतुक करतो आणि त्याला मनापासून धन्यवाद देतो की सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या बनवण्याचं काम जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून होतं. हे काम अतिशय कौतुकास्पद आहे आणि निलेशजी तुम्ही आता आमचे सहकारी बनल्यामुळं आम्हाला देखील सगळ्यांना अभिमानास्पद असं आहे. कारण अनेक लोक राजकारणामध्ये काम करतात, अनेक लोक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, पण स्वतःच्या खिशात हात घालून लोकांसाठी समाजकारण करणारं त्या कोकणातलं एक नेतृत्व निलेश साबळेंच्या रूपानं शिवसेनेला मिळालं, हे देखील आपल्या दृष्टीनं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम कराल त्या त्या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नाही तर तुमचा एक जवळचा सहकारी म्हणून मी तुमच्यासोबत आहे. आज मला सरकार करत असताना मला एक पुस्तक दिलं गेलं. मला कुतूहल होतं की त्या पुस्तकामध्ये नक्की काय आहे. त्या पुस्तकाचं नाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं रत्नागिरी जिल्हा पावन झालेला आहे. हे पुस्तक जर प्रत्येकानं वाचलं तर जिजाऊ संस्थेचा आणि निलेशजी साबळेंचा जो काय उद्देश आहे हा पुढच्या वर्षभरामध्ये सफल होऊ शकतो. मी पुस्तकातली 4-5 पानांना वाचले. संघर्ष काय असतो आणि संघर्ष करत असताना आनंद अडचणी कशा येतात हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल, वाचायचं असेल आणि ते वाचून त्याच्यातनं काही शैक्षणिक मार्ग काढायचा असेल तर या पुस्तकाशिवाय पर्याय नाही असं आज माझं मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला कसे गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला कसे गेले, त्यावेळी त्यांना राजाश्रय छत्रपती शाहू महाराजांनी कसा दिला, या सगळ्याचं ज्ञान या पुस्तकामध्ये सामावलेलं आहे. आणि याच्यातला मी अर्थ काय घेतला तर छत्रपती शाहू महाराजांनी जो राजाश्रय दिला तो छत्रपती शाहू महाराजांचा शिक्षणासाठीचा राजाश्रय आज जिजाऊ संघटना देते याबद्दल मला मनापासून समाधान आहे. अमेरिकेला जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या भूमिकेला जिजाऊ संघटना आहे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि म्हणून मी असे निलेशजी असतील, मला असं वाटतं की व्यासपीठावरच्या प्रत्येक मंडळीचा जो काळ आहे तो आम्ही टेलिफोन पासून बघितलेला आहे. म्हणजे आपल्याला पण सांगायचं असेल की ज्यावेळी एखाद्या गोष्टीला संपर्क करायचा असायचा त्यावेळी आपण पहिला ऑपरेटरला फोन लावायचो आणि ऑपरेटरला फोन लावून सांगायचो की मला निलेश साबळेंशी बोलायचं आहे, निलेश साबळेंच्या घरचा नंबर असा असा आहे तर मला तुम्ही फोन जोडून द्या. तर ऑपरेटर आम्हाला असं विचारायचं की तुम्हाला निलेश साबळेंशी अर्जंट बोलायचं आहे की रेग्युलर कॉलवर बोलायचं आहे. अर्जंट कॉल म्हणजे काय, कधीतरी अर्ध्या तासात लागणारा कॉल, आणि रेग्युलर कॉल म्हणजे काय, सकाळी फोन केल्यानंतर संध्याकाळी कधीपर्यंत लागणारा कॉल. अशा परिस्थितीत आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो. त्याच्यानंतर काय झालं मी अनेक वेळा सांगितलं, आज तुम्ही डायरेक्ट मोबाईलमध्ये गाणी बघता, मोबाईलमधली गाणी ऐकता, आमच्याकडे कॅसेटमधली गाणी आम्हाला ऐकायला आणि कधी कधी आमच्याकडे टेप रेकॉर्डर असा असायचा की त्याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स 2 बटन असायची पण दोन्ही पण चालायची. मग आम्ही ती कॅसेट बाहेर काढायचो, त्याच्यामध्ये रेकॉर्डरचं पेन घालायचो आणि असं फिरवत बसायचो. ही परिस्थिती व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी अनुभवली आहे. आम्ही VCD आणि VCR घेऊन पिक्चर बघायचो. म्हणजे मला आठवतं महाराजची मी जेव्हा वेलगुर्ल्याला जायचो माझ्या गावाला त्यावेळी वडिलांना गाठ घातलेली असायची की मी या 5 दिवसामध्ये 10 पिक्चर बघणार. मग वडील मला भाड्याने TV आणून द्यायचे आणि त्यावेळेचा VCD आणि VCR हा जर आपण बघितला तर तो एवढा होता. आज तुम्हाला मोबाईलवर पिक्चर बघायला पाहिजे. आम्ही पेजर वापरलाय म्हणजे मेसेज वडिलांना आल्यानंतर वडिलांना परत लँडलाईनवर फोन करायचा हे देखील आम्ही दिवस बघितलेले आहेत. आणि आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जरी काम करत असतो तर या रत्नागिरी शहरामध्ये मी काही गाडीनं आलो नाही, मी STनं आलो. 6च्या ST मध्ये मी पालीमध्ये बसायचो आणि लोकेश कॉलेजमध्ये मी असेल बाबू माप असतील व्यासपीठावरची
सगळी मंडळी असतील, आम्ही एसटीचा प्रवास करायचो. त्याच्यामुळे हा प्रवास मुलांना काय वाटतं, राज्याचा उद्योगमंत्री आलाय, भरपूर पोलीस येऊन आलाय, भरपूर ताफा घेऊन आलाय, म्हणजे तो असाच झालाय. याच्यासाठी देखील संघर्ष आहे, याच्यासाठी देखील कपार कष्ट केलेले आहेत. आज दिनेशजी पर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांचा उद्योगधंदा करोडो रुपयाचा आहे, याच्यासाठी देखील कष्ट आहे. आणि म्हणून कष्ट करायला आपण पहिले शिकलं पाहिजे. कारण आम्ही त्या सगळ्या जमान्यात जात असताना आम्ही संघर्ष आणि कष्ट केले. आणि दुर्दैवाने की सुदैवाने मला माहिती नाही तुम्ही किती कष्ट केले, त्याच्यापेक्षा तुमच्या हातामध्ये आलेला जो मोबाईल आहे तोच तुम्हाला सगळं देतो. पण या मोबाईल पासून देखील सर या विद्यार्थ्यांना जरा बाजूला ठेवलं आहे. माझा एक मित्र आहे, आपल्याला माहित असेल की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक फार मोठे जादूगार रघुवीर, त्याच्यानंतर ज्युनियर रघुवीर आणि त्यांचा मुलगा नाही त्यांचा नातू आजही जादूचे प्रयोग करतो. तो ज्याच्या वेळी मला भेटतो त्यावेळी मला सांगतो की लेक्चर आता अशी घ्या, कारण जादूचे सगळे प्रयोग आता त्या मोबाईलवर म्हणतात. जादूगारच मोबाईल झालेला आहे आणि हा हातातला जादूगार बाजूला ठेवण्यासाठी तुम्ही क्रांती घडवली पाहिजे, चळवळ निर्माण केली पाहिजे, अशा पद्धतीची या लोकांची भूमिका आहे. आणि म्हणून तो आज काय करत असेल सांगतो, 500 विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन सतत बसवतो. त्यांच्या हातातला मोबाईल सुटणार नाही त्याला माहिती आहे, परंतु कमीत कमी वेळ दिवसातून मुलांच्या हातामध्ये मोबाईल कसं राहील यासाठी तो मार्गदर्शन करतो. मला एक कळत नाही, आधुनिक जगामध्ये मोबाईल आपल्या हातामध्ये असला पाहिजे, माझ्या देखील हातामध्ये आहे. पण हा मोबाईल चांगल्यासाठी किती वेळ वापरायचा आणि वाईट गोष्टीपासून मोबाईलला कसं बाजूला ठेवायचं हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. त्यांचा भविष्यातली पिढी ही कुठच्या मार्गाला जाते याचं देखील मार्गदर्शन आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना असलं पाहिजे. आणि म्हणूनच जिजाऊच्या संस्थापकांना म्हणजे निलेशजींना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देतो की राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आज विद्यार्थ्यांची सेवा करताय, राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आरोग्य दूत म्हणून काम करताय, राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आमच्या महिला भगिनीला पंढरपूरचं दर्शन करून आणताय. हे खरं तर सामाजिक काम आहे आणि हाच वारसा रत्नागिरी जिल्ह्याचा आहे, हाच वारसा या कोकणाचा आहे, हाच वारसा अनेक मोठमोठ्या लोकांनी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखवून दिलेला आहे. त्या मार्गावर जिजाऊ संघटना चालण्याचं काम करते, हे आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद आहे. आणि असा आदर्श आम्ही देखील सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि म्हणून तुमच्यामध्ये फार त्याला आपण म्हणतो विद्वत्ता आहे, तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्याला या पैलूंना चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर आणण्याचं काम निलेशजी करतायत. त्याबद्दल सुरुवातीला त्यांचं कौतुक केलंय. आज निलेशजी जे करतायत ते देखील तुमच्यासाठी करतायत, त्याच्यामुळे आपण याचा फायदा घेतला पाहिजे. आणि भविष्यामध्ये या रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कोणतरी पैठकर आहे, कोणतरी मांडवकर आहे, कोणतरी सांगली आहे, कोणतरी सामंत आहे, कोणतरी बंदरकर आहे, असं जर चित्र आपल्याला निर्माण करायचं असेल तर कष्ट करणं, मेहनत करणं आणि संघर्ष करणं हे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. एकच वाक्य शिक्षणाच्या क्षेत्रातलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये लिहिलंय हे फक्त तुम्हाला सांगतो. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय की शिक्षण ही तलवार आहे, या तलवारीला शिक्षणाची धार कशी काढायची हे विद्यार्थ्याच्या हातामध्ये आहे. आणि त्या तलवारीला जर शिक्षणाची धार आली तर त्या शैक्षणिक वैचारिक तलवारीनं आपण कशावरही मात करू शकतो. हे जे काही वाक्य या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे हे जर आपण आत्मसात केलं तर या जगामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातलीच मुलं ही विद्वान आहेत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेरित होऊन काम करत आहेत. अशा पद्धतीचं चित्र जगामध्ये निर्माण होईल आणि आपल्या या जिल्ह्यामधून एक तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण व्हावा, एक तरी महर्षी कर्वे निर्माण व्हावा, साने गुरुजी निर्माण व्हावेत, लोकमान्य टिळक निर्माण व्हावेत, विधान सावरकर निर्माण व्हावेत. अशा पद्धतीची शुभेच्छा मी आपल्या सगळ्या मंडळींना देतो. आज मोठ्या संख्येला आपण या ठिकाणी जमलात आणि त्या जमवण्यामागे जिजाऊंनी फार मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विशेषतः निलेशजी तुमचे देखील आभार मानतो, तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. आणि तुमच्या जिजाऊच्या कार्यामध्ये तुमचा जिजाऊचा कार्य